मित्रांनो, अशा प्रकारचे उदाहरण जेव्हा परीक्षेमध्ये विचारले जाते तेव्हा ते सूत्राचा वापर करून कसे सोडवायचे ते मी तुम्हाला आता सांगते आहे। बघा, सूत्र बघा, 2 वर्गमूळ चिन्हात AB। इथे 7 आणि 5 मधला जो फरक आहे तो जर काढला तर तो 2 चा येतो। त्यामुळे इथे सूत्रामध्ये 2 लिहिलेला आहे। ए म्हणजेच काय मित्रांनो, तर 7 आणि बी म्हणजे काय तर 5। ह्या किमती आहेत त्या सूत्रामध्ये ठेवूया। 2 वर्गमूळ चिन्हात ए म्हणजेच 7 आणि बी म्हणजे काय 5। 2 वर्गमूळ चिन्हात जर दोघांचा गुणाकार केला 7 5 35, तर या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे 2 वर्गमूळ चिन्हात 35, ऑप्शन क्रमांक 2।